नमस्कार, आज मी घेऊन आलेली आहे भीमथडीचा सेकंड पार्ट। यामध्ये आपण तिथल्या सगळ्या फूड स्टॉलला भेटी देणार आहोत। भीमथडीमध्ये आपण पहिल्या भागात बघितलं सर्व महाराष्ट्रामधून सर्व वेगवेगळ्या गावांमधून बचत गटांच्या महिलांनी स्टॉल तिथे टाकलेले आहेत। त्यांना हातभार लागावा व्यवसायासाठी त्या उद्देशाने आणि आपल्यासारख्या शहरातल्या लोकांना गावाकडची ओळख व्हावी यासाठी ही भीमथडी जत्रा आयोजित केली जाते दरवर्षी डिसेंबरच्या महिन्यामध्ये। तुम्ही पहिला पार्ट पाहिला नसेल तर नक्की पहा। या पार्टमध्ये आपण बघणार आहोत सर्व फूड स्टॉल। त्याच्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकार आहेत। शाकाहारीमध्ये कांदा भजीपासून थालीपीठ, ठेचा, वांग्याचं भरीत, पिठलं भाकरी, झुणका भाकरी अशा विविध प्रकार तुम्हाला तिथे खायला मिळणार आहेत। दोन्ही मिळून जवळ 70-80 स्टॉल तिथे लागलेले आहेत। शाकाहारी प्रेमींसाठी तर पर्वणी आहे, त्याहूनही नॉनव्हेज जे खातात त्यांच्यासाठी तर 101 प्रकार तिथे तुम्हाला ते स्वतः तिथे आपल्याला करून देतात। जे थाळी पाहिजे आहे आपल्याला, थाळीपासून चिकन अळणी, चिकन सूप, पाया सूप, खेकडा, ओले बोंबील, सुरमई, प्रॉन्स, बांगडा, कलेजी फ्राय असे खूप प्रकार तिथे तुम्हाला मिळणार आहेत खायला। त्यामुळे व्हेजपेक्षा नॉनव्हेज खाणाऱ्यांची तर तिथे चंगळच आहे। या व्हिडिओमध्ये मी सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तिथे तुम्हाला मोदकाचेही प्रकार मिळतील। उकडीचे मोदक तुम्हाला मिळणार आहेत तिथे, काजू, पिस्ता आणि खव्याचे मोदकही तुम्हाला आहेत। ते स्वतः तिथे 10 ते 12 तिथे बायका त्या करतायत। तुम्ही तिथे जाऊन घ्या। प्रत्येकी 30 ते 40 रुपयाला एक मोदक आहे, त्याच्यावर साजूक तूप टाकून देतात तुम्हाला। त्याबरोबरच जे थालीपीठ तुम्हाला हवे तेही तिथे करून देतात स्वतः। म्हणजे तुमच्या समोर सर्व प्रकार तिथे करून देतात तुम्हाला। त्यामुळे त्या वासाने तितकी खायची इच्छा होते आणि थंडीतही खूप भूक लागलेली असते आपल्याला। काल मी गेले होते तिथे, सॅटर्डे होता, म्हणजे पुणेकरांनी प्रचंड प्रमाणात तिथे गर्दी केली होती। फक्त तिथे तुम्ही गेलात की पार्किंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे थोडंसं तुम्ही लांब पार्किंग तुमचे करून तुम्ही थोडंसं तिथून चालत जाऊ शकता। रात्री 10 वाजेपर्यंत आहे भीमथडी यात्रा। आणि शेवटचा जो स्टॉल आहे तिथे पापड आहे। 100 रुपयाला एक असा पापड आहे, तो मसाला पापड तुम्हाला देतात। टाकल्याबरोबर इतका छोटासा पापड आहे, तो पूर्ण असा तुम्हाला मोठा ताटभर तो पापड देतात। म्हणजे तळल्यानंतर इतका मोठा तो पापड होतो। त्याच्यावर तिथे कांदा, टोमॅटो, कोबी, लाल तिखट, चाट मसाला असं टाकून तुम्हाला सर्व करतात। तेही आवर्जून खा। परत पानाचा एक मध्ये स्टॉल आहे। पानाचे पण तिथे विविध फ्लेवर तुम्हाला मिळणार आहेत। चॉकलेट पान आहे, मगई पान आहे, असे बरेचसे प्रकार त्याच्यामध्ये आहेत तुम्हाला मिळणार आहे तिथे। त्याबरोबर चहाचा स्टॉल देखील मध्ये आहे। आणि तिथेच तुम्ही तिथे फूड घेतल्यानंतर तुम्हाला तिथे टेबलही आहे, टेबल खुर्च्याही मांडलेल्या आहेत। तिथे बरीचशी लोक खाली पण म्हणजे अक्षर पंक्तीमध्ये बसून पण तिथे असं राऊंड करून बसलेले असतात आणि तिथे जेवायला बसतात। ते इतकं छान वातावरण तिथे आहे। तुम्हाला तिथे गेल्यानंतर असं गावामध्ये आल्याचं एक फील होईल, इतकं तिथे छान त्यांनी ती सजावट केलेली आहे। म्हणजे तुम्हाला गावाकडचं वातावरण तिथे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही नक्की विजिट करा। तुम्ही एकदा विजिट केली की दरवर्षी तुम्ही न चुकता तिथे जाणार। भीमथडीमध्ये खूप छान अशी तिथे अरेंजमेंट पण केलेली आहे। म्हणजे इतकी गर्दी असूनही सगळं व्यवस्थितपणे तिथे चालू आहे। त्यामुळे कसलाही गोंधळ गडबड काहीही नाही आहे। तिथे आपत्कालीन योजना पण आहे, म्हणजे काही कोणाला काही प्रॉब्लेम आला तरी इमर्जन्सी एक्झिट पण एक 5 ते 6 ठिकाणाहून त्यांनी एक्झिट ठेवलेले आहेत। त्याबरोबरच मेडिकल इमर्जन्सी आली तरी त्यांची इतकी तत्पर सेवा आहे की आमच्यासमोर एक आजोबांना थोडंसं चक्कर आली होती। तिथले जे होमगार्ड होते ते लगेच ते व्हीलचेअर घेऊन आले होते। त्याच्यामुळे तिथे गर्दीतही जरी गेला तरी घाबरण्याची काही गरज नाही आहे तुम्हाला। अगदी व्यवस्थितपणे तिथे सर्व नियोजन केलेले आहे। असेच नवीन मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। विविध खाण्याच्या जागा मी एक्सप्लोअर करणार आहे। माझे व्हिडिओ असेच बघत राहा, मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।